So, welcome all of you to our second lecture or the second session on the chapter thermodynamics. In previous video, we start the chapter thermodynamics and discuss about the important terms related to the thermodynamics. Okay. आता त्या टर्म्समध्ये सिस्टीम काय असतं, सराउंडिंग काय असतं, बाउंड्री काय असते, त्यानंतर सिस्टीमचे जे काही वेगवेगळे टाईप्स आहेत त्याविषयी आपण व्यवस्थितपणे डिस्कस केलेला आहे. आता हा जो काही व्हिडिओ आहे, हे जे काही प्रेझेंटेशन आहे, हेच प्रेझेंटेशन आपण स्टेट व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम या पॉईंटपासून स्टार्ट करणार आहोत. या पूर्ण लेक्चरमध्ये आपण स्टेट व्हेरिएबलचा विचार करणार आहोत, स्टेट व्हेरिएबलविषयी डिस्कस करणार आहोत, त्यानंतर स्टेट व्हेरिएबलचे टाईप्स बघणार आहोत, नंतर थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं त्या थर्मल इक्विलिब्रियमविषयी डिस्कस करणार आहोत आणि झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स विषयी डिस्कस करणार आहोत. ओके, आता व्हिडिओ स्टार्ट करूया. लेट स्टार्ट विथ द स्टेट व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम. ओके, स्टेट व्हेरिएबल्स काय आहे व्यवस्थित बघा. द सिस्टीम व्हेरिएबल्स इज अ मेजरेबल और द ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक और प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम वेन द सिस्टीम रिमेन्स इन द इक्विलिब्रियम. म्हणजे ज्यावेळेस सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असेल त्या इक्विलिब्रियममध्ये असलेल्या सिस्टीमच्या मेजरेबल ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक ज्या काही आहेत त्या सर्वच्या सर्व मेजरेबल आणि ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्सला प्रॉपर्टीजला आपण स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत किंवा सिम्पली सिस्टीम व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. ओके, सिस्टीम व्हेरिएबल्स इज द मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक और प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम वेन द सिस्टीम रिमेन्स इन द इक्विलिब्रियम. सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असताना त्या सिस्टीमचा मेजर करता येणाऱ्या किंवा ऑब्झर्व करता येणाऱ्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्या सर्वांना आपण स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत किंवा सिस्टीम व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. आता या सिस्टीम व्हेरिएबलचं स्टेट व्हेरिएबलचं जर एक्झाम्पल बघायचं असेल तर त्यापैकी फर्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करूया प्रेशर. जो काही प्रेशर आहे, प्रेशर इज अ स्टेट व्हेरिएबल. ओके, प्रेशरचा जर विचार केला तर प्रेशर तुम्ही सिस्टीम इक्विलिब्रियम असताना मेजर करू शकता. ओके, म्हणून प्रेशर झालं स्टेट व्हेरिएबल. त्यानंतर व्हॉल्यूम आहे स्टेट व्हेरिएबल, टेम्परेचर, मास, डेन्सिटी एक्सेट्रा जेवढ्या काही प्रॉपर्टीज असतील, जेवढ्या काही मेजरेबल क्वांटिटीज असतील सिस्टीमच्या, सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये असताना त्या सर्वच्या सर्व क्वांटिटीजला आपण स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. मग त्यामध्ये प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, मास असेल, डेन्सिटी असेल किंवा याच्या व्यतिरिक्तही ज्या काही प्रॉपर्टीज तुम्ही सिस्टीमच्या मेजर करू शकता त्या सर्वच्या सर्व प्रॉपर्टीजला आपण स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणू शकतो. आता हे जे काही स्टेट व्हेरिएबल्स आहेत या स्टेट व्हेरिएबल्सला आपण दोन क्लासमध्ये डिवाईड करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्लास असेल intensive state variables or simply intensive variables, and the second types or the second class of state variable is that extensive variables. ओके, हे सर्व वन बाय वन आपण डिस्कस करूया. आता इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणजे काय तर बघा, द व्हेरिएबल्स विच आर नॉट डिपेंड्स ऑन द साईज ऑफ सिस्टीम. असे व्हेरिएबल्स की जे सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड नाही आहे त्या व्हेरिएबल्सला आपण म्हणणार आहोत इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. मग इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत तर त्यांचे एक्झाम्पल प्रेशर. प्रेशर हे एक इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे. म्हणजे प्रेशर हा त्या सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड नसतो. सिस्टीम कितीही लहान असू द्या, कितीही मोठी असू द्या, त्याचा प्रेशरवरती कुठलाही परिणाम होणार नाही आहे. मग प्रेशर झाला इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. त्यानंतर टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. डेन्सिटी ऑफ द सिस्टीम इज द intensive variable. Okay, the variables which are not depend on the size of system are called intensive variable. Those variables the value of which is not depend on the size, then that variable is a simply intensive variable. Okay, असे व्हेरिएबल की ज्यांची साईज जे व्हेरिएबल्स सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड नाही आहे त्यांना आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्सचे एक्झाम्पलही तुम्ही सांगू शकता. प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, डेन्सिटी आहे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. आता एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स काय असतं बघा. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्सचा स्टडी आपण करणार आहोत. द व्हेरिएबल्स विच आर डिपेंड ऑन द साईज ऑफ सिस्टीम आर कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. असे व्हेरिएबल्सची जे सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड करत आहे. सिस्टीम लहान आहे की मोठी आहे, सिस्टीमची साईज काय आहे त्या साईजवरती जे व्हेरिएबल्स डिपेंड आहेत त्या व्हेरिएबल्सला आपण म्हणणार आहोत एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. मग त्याचं एक्झाम्पल असणार व्हॉल्यूम.
सिस्टीमचं व्हॉल्यूम चेंज होतं आहे, सिस्टीमची साईज इन्क्रीज झाली व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, साईज डिक्रीज झाली सिस्टीम जर लहान असेल तर तिचं व्हॉल्यूमही कमी असणार आहे. म्हणजे व्हॉल्यूम हे जे काही व्हेरिएबल आहे हे व्हेरिएबल सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मास. मासही सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड आहे. ओके, मग हे जे काही दोन व्हेरिएबल्स आहेत व्हॉल्यूम आणि मास, या दोन व्हेरिएबल्सला आपण एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स कन्सिडर करू शकतो. ओके, मग व्हेरिएबल्स ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. स्टेट व्हेरिएबल्स ऑर द सिम्पली सिस्टीम व्हेरिएबल्स इज द मेजरेबल ऑर ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक ऑर प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम व्हेन द सिस्टीम रिमेन्स इन इक्विलिब्रियम. सिस्टीम ज्या वेळेस इक्विलिब्रियममध्ये असेल त्यावेळेस त्या सिस्टीमच्या मेजर करता येणाऱ्या ऑब्झर्व करता येणाऱ्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील प्रॉपर्टीज असतील त्या सर्वच्या सर्व प्रॉपर्टीजला आपण स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. मग स्टेट व्हेरिएबलचे एक्झाम्पल्सही तुमच्यासमोर आहेत. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी हे जे काही स्टेट व्हेरिएबल्स असतील यांना आपण दोन क्लासमध्ये क्लासिफाय करू शकतो. इन दॅट फर्स्ट क्लास इज इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स अँड द सेकंड क्लास इज extensive variable. Intensive variables are those variables which are not depends on the size of system. Okay, the examples of intensive variables are pressure, temperature and the density. Why these three variables are intensive? Because they are independent on the size. तिथं साईज मॅटर करत नाही. साईज सिस्टीमची लहान असो मोठी असो, सिस्टीम खूप वास्ट जरी असेल तरी तिचा प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटीवरती काही फरक पडत नाही, काही परिणाम होत नाही. म्हणून हे जे काही व्हेरिएबल्स आहेत की जे सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड नाही आहे त्या व्हेरिएबल्सला आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स असं म्हणू शकतो. नंतर नेक्स्ट आहे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. दोज व्हेरिएबल्स विच आर डिपेंड्स ऑन द साईज ऑफ सिस्टीम आर कॉल्ड इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. व्हॉल्यूम, मास आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. ओके, हे झालं स्टेट व्हेरिएबल्सच्या संदर्भात. यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत थर्मल इक्विलिब्रियम. नाव आवर नेक्स्ट पॉईंट इज थर्मल इक्विलिब्रियम. आता थर्मल इक्विलिब्रियम ॲक्च्युली काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक बेस्ट एक्झाम्पल कन्सिडर करूया. लेट्स पुट द आईस इन द वॉटर. वॉटरमध्ये आईस तुम्ही जर पुट केलं, वॉटरमध्ये जर आईस टाकला तर होतंय काय, जरा वेळानंतर तो आईस मेल्ट होतोय आणि वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज होतं. असं का होतं? किंवा दोन ऑब्जेक्ट जर कन्सिडर केले, एक ऑब्जेक्ट हॉट आहे, एक ऑब्जेक्ट कूल आहे. दोनही ऑब्जेक्ट एकमेकांच्या जर कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आणले तर होतंय काय की हॉट ऑब्जेक्टपासून हीट कोल्ड ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर होते. हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर हळूहळू कमी होते, कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर हळूहळू इन्क्रीज होते. जरा वेळानंतर दोनही ऑब्जेक्ट की जे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते दोनही ऑब्जेक्ट सेम टेम्परेचरला येत आहे. ओके, मग अशी जी काही कंडिशन्स असेल की ज्या कंडिशनमध्ये दोन ऑब्जेक्टचं टेम्परेचर, दोन बॉडीजचं टेम्परेचर, दोन सिस्टीमचं टेम्परेचर सेम असतं तर त्या दोन सिस्टीमला आपण थर्मल इक्विलिब्रियम असं म्हणू शकतो किंवा त्या दोन सिस्टीममध्ये थर्मल इक्विलिब्रियम आहे असं म्हणू शकतो. थर्मल इक्विलिब्रियम मीन्स simply a condition of same temperature. If the both systems are at same temperature, then that both systems are in thermal equilibrium. If you consider the example of ice and water, then if we put the ice inside the water, then after some interval of time, the temperature of ice increase and it melts down. At the same time, the temperature of water get increase. Temperature of ice get decrease and the temperature of water get increase. At times goes on, the both ice and water आर ॲट सेम टेम्परेचर. जसं जसं टाईम जाणार आहे नंतर होतंय काय की वॉटर आणि आईस दोघंही सेम टेम्परेचरला येत आहे. मग त्या दोघांमध्ये तिथं थर्मल इक्विलिब्रियम एक्झिस्ट झाले, एस्टॅब्लिश झाले असं आपण म्हणू शकतो. ओके, व्हेन टू ऑब्जेक्ट ऑर द सिस्टीम्स आर ॲट द सेम टेम्परेचर दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम. दोन ऑब्जेक्ट किंवा दोन सिस्टीम जर सेम टेम्परेचरला असतील तर ते दोन ऑब्जेक्ट किंवा ते दोन सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. जनरली व्हेन टू बॉडीज आर ॲट डिफरंट टेम्परेचर आर ब्रॉट इन कॉन्टॅक्ट, द हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट body to the cold body. So the temperature of hot body decrease and that of cold body
इन्क्रीज. जनरली होतं आहे काय की ज्यावेळेस तुम्ही दोन बॉडीज, एक हॉट आहे आणि एक कोल्ड आहे, किंवा दोन वेगवेगळ्या टेम्परेचरच्या बॉडीज एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणणार आहात, त्यावेळेस हॉट बॉडीचं टेम्परेचर कमी होणार आहे आणि कोल्ड बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आणि जरा वेळानंतर अँड आफ्टर सम टाईम द टेम्परेचर ऑफ बोथ सेम, दॅट इज देअर इज थर्मल इक्विलिब्रियम. जरा वेळानंतर दोन्ही बॉडीजचं टेम्परेचर सेम होणार आहे आणि तिथं थर्मल इक्विलिब्रियम आहे त्या दोन बॉडीजमध्ये, असं तुम्ही म्हणू शकता. बट इथे एक रिमेंबर करण्यासाठी सारखी गोष्ट आहे. बट रिमेंबर दॅट इन दिस स्टेज ऑल्सो हीट एक्सचेंज देअर इज, बट the rate of emission and the rate of absorption are the same for the both bodies. Hence the net transfer of heat or the energy is zero and the temperature of body remains the same. What happened? बॉडी थर्मल इक्विलिब्रियमला आहे, दोनही बॉडीज सेम टेम्परेचरला आहेत, याचा अर्थ त्या दोन बॉडीजमध्ये हीट एक्सचेंज होत नाही असं नाही आहे. त्या दोन बॉडीजमध्ये हीट एक्सचेंज होतं आहे, बट जेवढ्या अमाऊंटने हीट एका पर्टिक्युलर बॉडीपासून इमिट केली जाणार आहे तेवढ्याच अमाऊंटने हीट ती बॉडी ॲब्सॉर्ब करणार आहे. याचा अर्थ असा होतो की रेट ऑफ इमिशन आणि रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन त्या पर्टिक्युलर बॉडीसाठी सेम असतो. आणि जर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन त्या बॉडीचा सेम असेल तर त्या बॉडीच्या टेम्परेचरवरती कुठलाही परिणाम होत नाही. ओके. इन थर्मल इक्विलिब्रियम द टू सिस्टीम डज नॉट ट्रान्सफर हीट बिटवीन देम. थर्मल इक्विलिब्रियममध्ये दोन सिस्टीममध्ये एकमेकात कुठल्याही प्रकारचं हीट ट्रान्सफर तिथं तुम्ही ऑब्झर्व करणार नाही. ॲक्च्युली एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा जर विचार केला, एका पर्टिक्युलर सिस्टीमचा विचार केला, तर त्या सिस्टीमसाठी रेट ऑफ ऑब्सर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन सेम असल्यामुळे त्या सिस्टीमच्या टेम्परेचरमध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आहे. त्या सिस्टीमचं टेम्परेचर ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे बिकॉज ऑफ सेम रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि सेम रेट ऑफ इमिशन. बट दोन ऑब्जेक्ट जर थर्मल इक्विलिब्रियमला असतील तर त्या दोन ऑब्जेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं हीट ट्रान्सफर तुम्ही ऑब्झर्व करणार नाही. इन थर्मल इक्विलिब्रियम द टू सिस्टीम डज नॉट ट्रान्सफर हीट बिटवीन देम. ओके. हे झालं सिम्पली थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे विशेष काही नाही. दोन बॉडीज जर सेम टेम्परेचरला असतील तर त्या बॉडीज थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकता. किंवा ज्या दोन सिस्टीम आहेत त्या दोन सिस्टीम जर सेम टेम्परेचरला असतील तर त्या दोन सिस्टीममध्ये थर्मल इक्विलिब्रियम आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्या दोन सिस्टीममध्ये थर्मल इक्विलिब्रियम पहिल्यापासूनच असेल असं नाही. थर्मल इक्विलिब्रियम हळूहळू एस्टॅब्लिश होत आहे. आता आपल्याला माहिती आहे हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हॉट टू द कोल्ड. आणि मग असे दोन ऑब्जेक्ट की एक हॉट आहे एक कोल्ड आहे, दोन ऑब्जेक्ट वेगवेगळ्या टेम्परेचरला आहेत, दोन सिस्टीम वेगवेगळ्या टेम्परेचरला आहेत, अशा दोन सिस्टीम जर तुम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणल्या तर जरा वेळानंतर हॉट जी काही सिस्टीम आहे, ज्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असतं, त्या सिस्टीममधून हीट कोल्ड सिस्टीमकडे ट्रान्सफर केली जाते आणि हॉट सिस्टीमचं टेम्परेचर हळूहळू कमी होत आहे. त्याचप्रमाणे जी काही कोल्ड सिस्टीम आहे ती कोल्ड सिस्टीम ती हॉट सिस्टीमने रिलीज केलेली हीट ॲब्सॉर्ब करणार आहे आणि स्वतःचं टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे. जरा वेळेनंतर दोनही सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे, दोनही सिस्टीम सेम टेम्परेचरला येणार आहेत. ओके. मग त्या दोन सिस्टीम त्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं तुम्ही तिथं म्हणू शकता. ओके. नाव लेट्स कम टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा झिरोथ लॉ आपण बघणार आहोत. झिरोथ लॉ 0 नंबरचा लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा. लॉचं स्टेटमेंट आहे, दिस लॉ स्टेट दॅट इफ टू सिस्टीम आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टीम देन दे आर ऑल्सो इन द थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. एकदम सिंपल स्टेटमेंट आहे, याच्यात कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे. स्टेटमेंट पुन्हा एकदा वाचतोय. इफ टू सिस्टीम्स आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टीम दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. जर दोन सिस्टीम असतील आणि त्या दोनही सिस्टीम तिसऱ्या एखाद्या सिस्टीमबरोबर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील तर त्या दोन सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतात असं ह्या लॉचं स्टेटमेंट आहे. सपोज 2-3 सिस्टीम कन्सिडर करूया, ए बी आणि सी. खालच्या डायग्राममध्ये तुम्हाला त्या तीनही सिस्टीम दिसत असतील. सिस्टीम ए, सिस्टीम बी, सिस्टीम सी. जी काही फर्स्ट डायग्राम आहे त्यामध्ये ए आणि सीमध्ये डबल साइडेड ॲरो आहे. डबल साइडेड ॲरो ह्या डायग्राममध्ये इंडिकेट करतोय की तिथं थर्मल इक्विलिब्रियम आहे ए आणि सीमध्ये. जी काही प्लस नंतर सेकंड डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये ए आणि
ही जी काही डायग्राम आहे ह्या डायग्राममध्ये बी आणि ए मध्ये थर्मल इक्विलिब्रियम आहे, तर इज इक्वल टू बी आणि सी मध्ये पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. ओके, एकदम सिंपल स्टेटमेंट आहे. आता फर्स्ट डायग्राम मध्ये ए आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, सेकंड डायग्राम मध्ये बी आणि ए थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत, तर तुम्ही सांगू शकता बी आणि सी पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. इफ ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी and B is in thermal equilibrium with A, then B and C are also in thermal equilibrium. Or simply, if the system C is in thermal equilibrium with the system A and the system B is also in thermal equilibrium with system A, then system B and system C both are in thermal equilibrium. This is another one statement of zeroth law of thermodynamics. एकदम सिंपल असं हे स्टेटमेंट आहे. वरती एक स्टेटमेंट तुम्हाला सांगितले, इफ टू सिस्टीम्स आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम. जर कुठल्याही दोन सिस्टीम एखाद्या तिसऱ्या सिस्टीम सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील तर त्या दोन सिस्टीम एकमेकासोबत पण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात, असं या लॉचं सिंपल स्टेटमेंट आहे. खाली डायग्राम मध्ये तो झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स व्यवस्थितपणे तिथं आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे. इन फिगर डबल ॲरो रिप्रेझेंट द थर्मल इक्विलिब्रियम बिटवीन द सिस्टीम. फिगरमध्ये फिगर जर व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर हे एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित रीड करणार आहात. डबल जो काही ॲरो आहे तो काय रिप्रेझेंट करतोय, इक्विलिब्रियम बिटवीन द सिस्टीम. इफ सिस्टीम ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम अँड सिस्टीम ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, देन सिस्टीम बी अँड सी मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम. ओके, देन the systems A, B, C are at same temperature. Obviously तीनही सिस्टीम सेम टेम्परेचरला असणार आहे. दोन सिस्टीम आहे, सिस्टीम B आणि सिस्टीम C. ह्या दोनही सिस्टीम A बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. याचा अर्थ B आणि C थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. आणि मग एवढ्या जेवढ्या काही तीनही सिस्टीम आपण कन्सिडर करतोय त्या तीनही सिस्टीम सेम टेम्परेचरला असणारे. थर्मल इक्विलिब्रियमचा अर्थच तो होतो. If two systems are said to be in thermal equilibrium, then the temperature of that both systems are same. त्या दोन सिस्टीमचं टेम्परेचर सेम असतं ज्यावेळेस त्या दोन सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील त्यावेळेस. ओके, असो हे सिंपल स्टेटमेंट होतं झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं. यानंतर एक थर्मोडायनामिक्सचीच ब्रांच आहे थर्मोमेट्री. त्याची एक सिंपल डेफिनेशन आपल्या बुकमध्ये 2-3 लाईनची ती डेफिनेशन असणार आहे. थोडी महत्त्वाची डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित रीड करणार आहात. द सायन्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोमेट्री. असं सायन्स की ज्या सायन्समध्ये तुम्ही टेम्परेचर मेजर करता. मग ते टेम्परेचर मेजर करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स असतील, वेगवेगळ्या स्केल्स असतील, वेगवेगळे डिव्हाइसेस असतील. त्या सर्वांचं यूज करून टेम्परेचर मेजर करण्याची जी मेथड आहे, द मेथड ऑफ मेजरिंग द टेम्परेचर or the science of measuring the temperature is called thermometry, and that thermometry involves different temperature scale, method of measuring temperature. ओके, थर्मोमीटर मध्ये काय काय असतं, टेम्परेचर मेजर करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या स्केल्स आहेत, ज्या काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या सर्व मेथडचं कशामध्ये इन्क्लूड होत आहे, थर्मोमेट्री या एका स्पेशल सायन्समध्ये इन्क्लूड होत आहे. आणि टेम्परेचर मेजर करण्यासाठी ज्या डिव्हाइसचा यूज केला जातो त्या डिव्हाइसला आपण थर्मोमीटर म्हणतो. हे तर तुम्हाला माहिती आहे. द डिव्हाइस यूज फॉर थर्मोमेट्री इज कॉल्ड थर्मोमीटर. थर्मोमेट्रीसाठी टेम्परेचर मेजर करण्यासाठी ज्या डिव्हाइसचा यूज आपण करणार आहोत त्या डिव्हाइसला आपण थर्मोमेट्री असं म्हणणार आहोत. एक सिंपल डेफिनेशन फक्त तुमच्या माहितीसाठी तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. थर्मोमेट्री काय आहे, कुठेही तुम्हाला कोणी जर विचारलं व्हॉट इज थर्मोमेट्री तर तुम्ही ते व्यवस्थित सांगू शकता. थर्मोमेट्री इज द सायन्स ऑफ मेजरिंग द टेम्परेचर. टेम्परेचर मेजर करण्याचं जे सायन्स आहे त्या सायन्सला आपण थर्मोमेट्री असं म्हणतो. आणि मग थर्मोमेट्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत. तुम्ही कुठल्या मेथडचा यूज करताय, कशा प्रकारे टेम्परेचर यूज करताय, कशा कोणकोणत्या स्केल्सचा टेम्परेचर मेजर करण्यासाठी यूज करताय आणि कोणकोणत्या डिव्हाइसेसचा यूज तुम्ही करताय, या सर्वांचं जे काही इन्क्लुडेड सायन्स असेल त्या सायन्सला आपण थर्मोमेट्री असं म्हणणार आहोत. यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम.
थर्मल इक्विलिब्रियम या अगोदर आपण बघितले, ते थर्मल इक्विलिब्रियम आणि थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार नाही जर व्यवस्थित स्टडी केला तर. थर्मल इक्विलिब्रियम काय असतं, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय असतं ते तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होणार आहे. मग आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय असतं बघा. अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम इफ इट इज सायमल्टेनियसली इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम अँड थर्मल इक्विलिब्रियम. 3 प्रकारचे इक्विलिब्रियम्स आहेत. थर्मल इक्विलिब्रियम आपण ऑलरेडी डिस्कस केलं. त्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि नेक्स्ट आहे केमिकल इक्विलिब्रियम. या तीनही इक्विलिब्रियमला 1 बाय 1 आपण डिस्कस करणार आहोत. बट एखादी सिस्टीम जर ह्या तीनही इक्विलिब्रियममध्ये असेल, इफ एनी सिस्टीम इज इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम ॲज वेल एज थर्मल इक्विलिब्रियम, then that system is said to be in thermodynamic equilibrium. ओके. मग सिस्टीमला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असण्यासाठी 3 इक्विलिब्रियम महत्त्वाचे आहेत. ती सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असणं गरजेचं आहे, नंतर ती सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियम मध्ये असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर ती सिस्टीम सेम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये पण असणं गरजेचं आहे. आता हे जे काही 3 इक्विलिब्रियम्स आहेत, या 3 इक्विलिब्रियम्सला 1 बाय 1 आपण डिस्कस करणार आहोत. त्यापैकी फर्स्ट आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियम काय आहे बघा. व्हेन देअर आर नो अनबॅलन्स फोर्सेस विदिन द सिस्टीम अँड बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग, देन द सिस्टीम इज सेड टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. जर सिस्टीमच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचे अनबॅलन्स फोर्सेस नसतील किंवा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये पण कुठल्याही प्रकारचे अनबॅलन्स फोर्स नसतील, तर त्या सिस्टीमला मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. व्हेन देअर आर नो अनबॅलन्स फोर्सेस विदिन द सिस्टीम अँड बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग, देन दॅट सिस्टीम इज सेड टू बी इन मेकॅनिकल equilibrium. When system is in mechanical equilibrium, the pressure throughout the system and between the system and surrounding is always remains same. सिस्टीमच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा अनबॅलन्स फोर्स प्रेझेंट नाहीये म्हटल्यानंतर त्या सिस्टीमच्या आतमधला जो काही प्रेशर असणार आहे तो प्रेशर थ्रू आउट द सिस्टीम ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे, सेम राहणार आहे. कारण प्रेशर ही एक अशी क्वांटिटी आहे की जी अनबॅलन्स फोर्सवरती डिपेंड आहे आणि अनबॅलन्स फोर्सच प्रेझेंट नसेल तर प्रेशर त्या पूर्ण सिस्टीमचा ऑलवेज कॉन्स्टंट राहणार आहे. ॲज वेल ॲज सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये पण जर अनबॅलन्स फोर्स नाही आहे तर सिस्टीमचा प्रेशर आणि सराउंडिंगचा प्रेशरही सेम असणार आहे. ओके. व्हेन सिस्टीम इज इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम, द प्रेशर थ्रू आउट द सिस्टीम अँड बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग इज ऑलवेज रिमेन्स सेम. हे होतं सिंपल मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ओके. सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे असं तुम्ही कधी म्हणू शकता, ज्या वेळेस सिस्टीमच्या आतमध्ये किंवा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा अनबॅलन्स फोर्स प्रेझेंट नसेल, त्यावेळेस ती सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असते असं तुम्ही म्हणू शकता. आणि जर सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल तर त्या सिस्टीमच्या पूर्ण आतमध्ये किंवा थ्रू आउट द सिस्टीम जो काही प्रेशर आहे तो प्रेशर सेम असतो, कॉन्स्टंट असतो. तुम्ही सिस्टीमच्या कुठल्याही पार्टचा प्रेशर मेजर करा तो तुम्हाला ऑलवेज सेम मिळणार आहे. ॲज वेल ॲज सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांमधला जो काही प्रेशर असेल तोही प्रेशर आपल्याला सेम मिळणार आहे. दिस इज ऑल अबाउट द मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ओके. नाव द नेक्स्ट इज केमिकल इक्विलिब्रियम. आता सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियममध्ये आहे असं तुम्ही कधी म्हणू शकता बघा. अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन देअर आर नो केमिकल रिॲक्शन गोईंग ऑन विदिन द सिस्टीम. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन प्रेझेंट नाही आहे, कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन त्या सिस्टीममध्ये चालू नाही, त्या सिस्टीमला आपण केमिकल इक्विलिब्रियममध्ये असलेली सिस्टीम असं म्हणू शकतो. ओके. अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन
there are no chemical reaction going on within the system or there is no transfer of matter from one part of the system to the other part due to the diffusion. आता सिस्टीमच्या आतमध्ये केमिकल रिॲक्शन चालू आहे याचा अर्थ त्या सिस्टीममध्ये थोड्याफार प्रमाणात डिफ्युजन होणार आहे आणि त्या डिफ्युजनमुळं जो काही मॅटर आहे तो मॅटर ट्रान्सफर होणार आहे सिस्टीमच्या एका पार्टपासून दुसऱ्या पार्टमध्ये. बट सिस्टीममध्ये जर केमिकल रिॲक्शनच होत नसेल तर त्या सिस्टीमचा मॅटर कुठेही ट्रान्सफर होणार नाही. थ्रूआउट द सिस्टीम मॅटर ऑलवेज सेम राहणार आहे. ओके, अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन देर आर no chemical reaction going on within the system or there is no transfer of matter from one part of system to the other due to the diffusion. And when the system is in chemical equilibrium, chemical composition is the same throughout the system and does not changes with time. सिस्टीम जर केमिकल इक्विलिब्रियममध्ये असेल तर थ्रूआउट द सिस्टीम जे काही केमिकल कॉम्पोजिशन असेल ते कॉम्पोजिशन थ्रूआउट द सिस्टीम ऑलवेज सेम राहणार आहे. तुम्ही ती सिस्टीम कितीही वेळेपर्यंत ऑब्झर्व करा त्या सिस्टीममध्ये केमिकल कॉम्पोजिशनचा कुठलाही चेंज तुम्ही ऑब्झर्व करणार नाही. ओके, हे झालं सेकंड केमिकल इक्विलिब्रियम. नेक्स्ट आहे थर्मल इक्विलिब्रियम. व्हेन द टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज युनिफॉर्म थ्रू आउट अँड डज नॉट चेंजेस विथ टाइम देन द सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. थ्रू आउट द सिस्टीम जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, सिस्टीमच्या आतमध्ये जेवढा काही मॅटर आहे त्या सर्वाचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल, सेम असेल, तर ती सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकता. ओके, मग तीन प्रकारचे इक्विलिब्रियम आपण बघितले. फर्स्ट इक्विलिब्रियम इज केमिकल इक्विलिब्रियम. इन केमिकल इक्विलिब्रियम नो केमिकल रिॲक्शन इज गोइंग ऑन थ्रू आउट द सिस्टीम. सिस्टीमच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन तिथं प्रेझेंट नसते आणि जर केमिकल रिॲक्शन होत नसेल तर मॅटर एका पार्टपासून दुसऱ्या पार्टमध्ये ट्रान्सफर होत नाही ड्यू टू द डिफ्युजन. ओके, आणि जर सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियममध्ये असेल तर केमिकल कॉम्पोजिशन थ्रू आउट द सिस्टीम ऑलवेज कॉन्स्टंट राहतं. फर्स्ट होता मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सिस्टीमवरती सराउंडिंगपासून किंवा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये किंवा सिस्टीमच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा अनबॅलन्स फोर्स जर प्रेझेंट नसेल तर ती सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असते. आणि जर सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल तर थ्रू आउट द सिस्टीम अँड सराउंडिंग प्रेशर इज ऑलवेज सेम. ओके, नंतर थर्मल इक्विलिब्रियममध्ये टेम्परेचर युनिफॉर्म असतं, टेम्परेचर सेम असतं. थ्रू आउट द सिस्टीम टेम्परेचर ऑलवेज सेम असतं जर सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल. आणि जर एखाद्या सिस्टीमच्या बाबतीत हे तीनही इक्विलिब्रियम जर प्रेझेंट असतील याचा अर्थ ती सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल, केमिकल इक्विलिब्रियममध्ये असेल, थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल तर ती सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असते. ओके, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय आहे हे तुम्हाला इथं व्यवस्थित क्लिअर झालेलं असेल. यानंतर इथं आपण थांबणार आहोत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काय आणखी महत्त्वाचे इंटरेस्टिंग पॉईंट्स आहेत या थर्मोडायनामिक्सच्या रिलेटेडचे त्या पॉईंट्सचा स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे पुन्हा करणार आहोत. ओके, थँक्यू.